नमस्कार मित्रांनो, मी अनामिका. कादंबरी. जर कादंबरीचा विषय आला आहे, तर एक अशी कादंबरी मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्या कादंबरीत तुम्हाला असं समजेल, की राजा हा नेहमी राजा का असतो? किंवा एक राजा होण्यासाठी का आपल्याला राजमहालातच जन्मास यावे लागेल? हं. आज मी ज्या कादंबरीबद्दल सांगणार आहे, ती कादंबरी म्हणजे मृत्युंजय. मृत्युंजय ही महाभारतातील महान योद्धा कर्णाच्या जीवनावर आधारित अमर कादंबरी आहे. या कादंबरीत कर्णाची कथा विजयाच्या नव्हे, तर त्याग, वेदना, स्वाभिमान आणि कर्तव्याच्या संघर्षाची आहे. जन्मापासूनच कर्णाला अन्यायाचा सामना करावा लागला होता. सूर्यपुत्र असूनही तो सूतपुत्र म्हणून ओळखला जातो. समाजाने नाकारलेल्या, अपमानित केलेल्या कर्ण आपल्या कर्तव्याला कधीही माघारी गेला नाही. आपल्या कर्तव्याच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करतो. धनुर्विद्येत तो अर्जुना इतका श्रेष्ठ असूनही त्याला कायम दुय्यम स्थान दिले जाते. दुर्योधनाने दिलेल्या मैत्रीमुळे कर्ण कौरवांच्या बाजूने उभा राहतो. ही मैत्रीच त्याचे बंधन बनते. सत्य आणि कर्तव्य माहीत असूनही दिलेल्या शब्दासाठी कर्ण अधर्माच्या बाजूने उभा राहतो आणि इथेच त्याची खरी शोकांकिता सुरू होते. कुंतीकडून मिळालेल्या मातृत्वाचे सत्य, इंद्राला दिलेले कवच कुंडले आणि शेवटी अर्जुनाच्या हातून आलेला मृत्यू, या सगळ्या प्रसंगात कर्ण मृत्यूपेक्षाही महान ठरतो. म्हणूनच तो मृत्युंजय ठरतो, मरणावर विजय मिळवणारा म्हणजेच मृत्युंजय. मृत्युंजय आपल्याला शिकवते की महानता विजयात नसते, तर त्याग, निष्ठा आणि स्वाभिमानात असते. धन्यवाद.